नमस्कार. संसदनामामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण एका विशिष्ट लोकसभा प्रश्नाचा आणि त्याला मिळालेल्या उत्तराचा सविस्तर आढावा घेणार आहोत. नमस्कार. हो, आणि हा प्रश्न थेट लोकांच्या जिव्हाळ्याच्या विषयाशी संबंधित आहे, म्हणजे रस्ते. अगदी. पायाभूत सुविधा, विशेषतः चांगले रस्ते, हे कोणत्याही भागाच्या विकासासाठी अगदी रक्तवाहिन्यांसारखे असतात, नाही का? बरोबर. आणि शिर्डीसारख्या ठिकाणी ते याचं महत्त्व खूप जास्त आहे. एकतर तीर्थक्षेत्र, म्हणजे लाखो भाविक येतात, हो. आणि दुसरीकडे शेतीप्रधान भाग सुद्धा आहे. त्यामुळे दळणवळण महत्त्वाचं. म्हणूनच या गरजेला आवाज मिळाला आहे लोकसभेत. हा प्रश्न महाराष्ट्रातील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननीय भाऊसाहेब राजाराम वाकचौरे यांनी संसदेत विचारला आहे. हो, 13 मार्च 2025 रोजी विचारलेला हा अतारांकित प्रश्न क्रमांक 2313 आहे. आणि प्रश्न नेमका काय आहे? तर खासदार वाकचौरे यांनी विचारले की शिर्डी लोकसभा मतदारसंघातील 14 विशिष्ट रस्त्यांच्या कामासाठी बांधकाम असो किंवा दुरुस्ती, हो, बांधकाम किंवा दुरुस्ती, त्यासाठी केंद्र सरकारकडे लोकप्रतिनिधींकडून काही विनंती, काही प्रस्ताव आला आहे का? आणि आला असेल तर त्याचा तपशील काय, आणि त्यावर सरकारने काय कार्यवाही केली आहे, हा मुख्य मुद्दा. आणि यात अजून एक महत्त्वाचा उल्लेख आहे की ही कामं केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधा निधी म्हणजे CRIF अंतर्गत करण्याची मागणी आहे का? CRIF, सेंट्रल रोड अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड, हा उल्लेख खूप महत्वाचा आहे. कारण हा निधी येतो कुठून? तर आपण पेट्रोल डिझेलवर जो उपकर म्हणजे सेस भरतो ना, त्यातून हा निधी जमा होतो. अच्छा. आणि याचा मुख्य उद्देश देशभरातील रस्ते आणि संबंधित पायाभूत सुविधा म्हणजे पूल वगैरे हे सुधारण्यासाठी राज्यांना आर्थिक मदत करणं हा आहे. ओके. म्हणजे खासदारांचा प्रश्न थेट या निधीच्या वापराबद्दल आणि त्यांच्या मतदारसंघातल्या रस्त्यांबद्दल आहे. अगदी. चला तर मग या प्रश्नाचं उत्तराचं आणि त्याच्या परिणामांचं थोडं विश्लेषण करूया. हो, खासदारांनी 2 मुख्य गोष्टी विचारल्या होत्या. एक म्हणजे विनंती मिळाली का, आणि दुसरा म्हणजे त्यावर काय प्रगती झाली. बरोबर. त्यांना मतदारसंघातील कळीच्या रस्त्यांच्या कामांची सद्यस्थिती जाणून घ्यायची होती, जी स्वाभाविक आहे. या प्रश्नाला उत्तर दिलं आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी. उत्तराचा पहिला भाग अगदी सरळ आहे. हो, ते म्हणतात, जी हा महाराज, म्हणजे स्पष्टपणे सरकार हे मान्य करतंय की शिर्डी मतदारसंघातील त्या 14 रस्त्यांच्या कामासाठी CRIF अंतर्गत विनंती प्राप्त झाली आहे. ठीक आहे, म्हणजे मागणी केंद्रापर्यंत पोहोचली हे स्पष्ट झालं. ही पहिली पायरी झाली म्हणायची. हो, लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागणीची नोंद घेतली गेली आहे हे नक्की. पण खरा प्रश्न तर पुढचा आहे, त्यावर कार्यवाही काय झाली? कारण केवळ मागणी नोंदवून की रस्ते बनत नाहीत ना. अगदी. आणि इथेच उत्तराचा दुसरा आणि खरं तर अधिक महत्वाचा भाग येतो. मंत्री सांगतात की या 14 कामांची यादी पुढील कार्यवाहीसाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारकडे कशासाठी? तर CRIF योजनेअंतर्गत मंजुरीसाठी या प्रकल्पांना प्राधान्यक्रम म्हणजे प्रायोरिटायझेशन देण्यासाठी. हा प्राधान्यक्रम शब्द इथे खूप महत्वाचा आहे. प्राधान्यक्रम म्हणजे केंद्राने थेट होकार किंवा नकार दिलेला नाहीये. त्यांनी एक प्रकारे काय म्हणतात त्याला, बॉल राज्य सरकारच्या कोर्टात टाकला आहे असं म्हणायचं का? टाकला म्हणण्यापेक्षा ही एक ठरलेली प्रक्रियाच आहे असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. अच्छा, कशी प्रक्रिया? CRIFची रचनाच अशी आहे की केंद्र सरकार निधी उपलब्ध करून देतं, पण कोणत्या प्रकल्पांना तो निधी मिळावा हे ठरवण्यात राज्य सरकारची भूमिका निर्णायक असते. तुम्ही विचार करा, केंद्राकडे देशभरातून हजारो प्रस्ताव येत असतील. महाराष्ट्रातूनही अनेक मतदारसंघांमधून, अनेक आमदारांकडून, खासदारांकडून प्रस्ताव आलेले असतील. बरोबर. या सगळ्यांमध्ये मग शिर्डीतील या 14 कामांना किती महत्त्व द्यायचं हे ठरवण्याचा अधिकार आणि जबाबदारी राज्याची आहे. पण मग यामुळे खासदारांनी थेट केंद्राकडे केलेल्या मागणीचं वजन कमी होत नाही का? म्हणजे पाठपुरावा केंद्रात करायचा आणि निर्णय राज्यात होणार. हा एक वैध मुद्दा आहे, पण यामागे एक तर्क पण आहे. बघा, राज्याला आपल्या अखत्यारीतील रस्त्यांची स्थिती काय आहे, स्थानिक गरजा काय आहेत, रहदारीचं प्रमाण किती, इतर प्रकल्पांची संलग्नता कशी आहे, याची जास्त चांगली माहिती असते. हो, हे खरंय. त्यामुळे कोणत्या रस्त्याची गरज जास्त तातडीची आहे हे ठरवण्यासाठी राज्य सरकार अधिक सक्षम स्थितीत असतं. केंद्र सरकार एक प्रकारे राष्ट्रीय स्तरावर निधीचं वाटप आणि धोरण निश्चित करतं, तर राज्य सरकार स्थानिक पातळीवर त्याची अंमलबजावणी आणि प्राथमिकता ठरवतं. ओके. हे आपल्या संघराज्य रचनेला धरूनच आहे, नाही का?
म्हणजे ही एक प्रकारची केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील भागीदारी झाली म्हणायची, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी. केंद्राचा निधी आणि राज्याची प्राथमिकता. अगदी तसंच. आणि यात अजून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. राज्य सरकार जेव्हा प्राधान्यक्रम ठरवतं तेव्हा ते काही निकषांवर आधारित असतं. असं नाही की मनात आलं म्हणून ठरवलं. काय निकष असतात साधारणपणे? जसं की त्या रस्त्यावरून किती वाहतूक होते, तो किती गावांना जोडतो, तो मार्ग आर्थिकदृष्ट्या महत्वाचा आहे का, म्हणजे औद्योगिक वसाहतींना किंवा कृषी उत्पन्न बाजार समित्यांना जोडणारा आहे का, पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे का. आणि रस्त्याची सध्याची अवस्था कशी आहे हे पण महत्वाचं असेल. हो, नक्कीच. सध्याची अवस्था किती खराब आहे आणि अर्थातच एकूण उपलब्ध निधी किती आहे. कारण सगळ्याच महत्वाच्या कामांसाठी एकदम निधी देता येत नाही. या सगळ्याचा ताळमेळ घालून राज्य सरकारला एक यादी बनवावी लागते. अच्छा. याचा अर्थ शिर्डीतील या 14 रस्त्यांचं भवितव्य आता महाराष्ट्र सरकार या निकषांवर त्यांना इतर प्रकल्पांच्या तुलनेत कुठे स्थान देतं यावर अवलंबून आहे. अगदी बरोबर. केंद्र सरकारने यादी पाठवून एक प्रकारे सिग्नल दिला आहे की ही मागणी विचारात घेण्यासारखी आहे. पण प्रत्यक्ष मंजुरी आणि निधी मिळण्यासाठी राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमात या कामांचा समावेश होणं अत्यावश्यक आहे. आणि मग एकदा राज्य सरकारने प्राधान्य दिलं की पुढची प्रक्रिया सुरू होते. हो, त्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होते. ही पुढची प्रक्रिया काय असते? म्हणजे समजा राज्य सरकारने प्राधान्य दिलं, यादीत नाव आलं, तर लगेच काम सुरू होतं का? नाही, इतकं सोपं नाही ते. राज्य सरकारने प्राधान्य दिल्यानंतर पुढचा महत्वाचा टप्पा असतो तपशीलवार प्रकल्प अहवाल, म्हणजे डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट, DPR तयार करण्याचा. DPR ऐकलंय हे नाव? हो, यात त्या रस्त्याच्या कामाचा संपूर्ण आराखडा असतो. नकाशा, तांत्रिक तपशील, काय काय साहित्य लागणार, पर्यावरणावर काही परिणाम होणार असेल तर तो, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खर्चाचा नेमका अंदाज. बरं. हा DPR तयार व्हायलाही वेळ लागतो, सर्वेक्षण करावं लागतं, डिझाईन बनवावं लागतं. ओके. समजा DPR तयार झाला की मग त्या DPRला तांत्रिक मंजुरी म्हणजे टेक्निकल सँक्शन आणि आर्थिक मंजुरी म्हणजे फायनान्शियल सँक्शन मिळवावी लागते. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या हा प्रकल्प योग्य आहे का, डिझाईन बरोबर आहे का आणि त्यासाठी लागणारा अंदाजित खर्च वाजवी आहे का, हे तपासलं जातं. अच्छा. या मंजुऱ्या मिळाल्यानंतर मग निविदा प्रक्रिया म्हणजे टेंडरिंग प्रोसेस सुरू होते. काम करण्यासाठी योग्य कंत्राटदार निवडला जातो आणि मग कुठे प्रत्यक्ष कामाला सुरुवात होते. बापरे. म्हणजे ही तर बरीच मोठी आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. खासदारांनी प्रश्न विचारल्यापासून ते प्रत्यक्ष रस्त्यावर काम सुरू होईपर्यंत बराच कालावधी जाऊ शकतो की? नक्कीच जाऊ शकतो आणि जातो सुद्धा अनेकदा. म्हणूनच लोकप्रतिनिधींना सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. हो, हे महत्वाचं आहे. केवळ केंद्रात प्रश्न विचारून किंवा राज्याकडे यादी पाठवून काम भागत नाही. राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडे म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा ग्रामविकास विभाग असेल त्यांच्याकडे सतत फॉलोअप घ्यावा लागतो. DPR वेळेत बनतोय का? मंजुऱ्या मिळतायत का? हो, निधी उपलब्ध झाला आहे का, काही अडचण तर नाही ना, हे सगळं बघावं लागतं. आपण सुरुवातीला उल्लेख केला की हा अतारांकित प्रश्न होता, म्हणजे अनस्टार्ड क्वेश्चन. याचा अर्थ यावर लोकसभेत तोंडी चर्चा झाली नाही, फक्त लेखी उत्तर मिळालं. मग अशा प्रश्नांचं महत्त्व काय उरतं? अवतारांकित प्रश्नांचंही खूप महत्त्व आहे. जरी त्यावर सभागृहात थेट चर्चा किंवा प्रश्नोत्तरं होत नसली तरी सरकारला त्यावर लेखी आणि अधिकृत उत्तर द्यावंच लागतं. अच्छा. आणि हे उत्तर संसदेच्या कामकाजाच्या नोंदीवर येतं. त्यामुळे सरकार एका प्रकारे बांधलं जातं त्या उत्तराला. आता ह्या उत्तरामुळे खासदार वाकचोरे यांना एक अधिकृत आधार मिळाला आहे. कसा? ते राज्य सरकारकडे जाताना सांगू शकतात की बघा, केंद्रीय मंत्र्यांनीच लोकसभेत उत्तर दिलं आहे की ही यादी तुमच्याकडे प्राधान्यक्रमासाठी पाठवली आहे. आता त्यावर काय कार्यवाही करत आहात, यामुळे पाठपुरावा करणं सोपं होतं. म्हणजे संसदीय आयुध वापरून आपल्या मतदारसंघातील कामांसाठी पाठपुरावा करण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. निश्चितच. पण यामुळे शिर्डीतील सामान्य नागरिकांना काय दिलासा मिळाला असं म्हणता येईल? त्यांना रस्त्यांची अपेक्षा कधीपर्यंत करता येईल हा प्रश्न त्यांच्या मनात असेलच. हो, नक्कीच. बघा, तात्काळ दिलासा नाही हे खरं आहे, पण एक आशेचा किरण नक्कीच आहे असं म्हणायला हरकत नाही. या उत्तरामुळे निदान प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे याची स्पष्टता मिळाली. आता पुढे काय करायचं आहे याची दिशा मिळाली. सामान्य नागरिकही आता आपल्या लोकप्रतिनिधींना विचारू शकतात की राज्यस्तरावर काय प्रगती आहे. बरोबर. पण लगेच उद्या रस्ते गुळगुळीत मिळतील अशी अपेक्षा करणं वास्तववादी नाही. जसं आपण आत्ताच पाहिलं, प्रक्रिया वेळखाऊ आहे,
पण निदान मागणी नोंदवली गेली आहे आणि ती योग्य पातळीवर विचारासाठी गेली आहे, हे महत्वाचं आहे. ही CIF योजना नक्की किती प्रभावी आहे? म्हणजे यातून देशभरात खरंच मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं होतात का? CIF ही नक्कीच एक महत्वाची योजना आहे, यात शंका नाही. यातून राज्यांना रस्ते आणि पुलांच्या कामांसाठी भरीव निधी मिळतो. अनेक राज्यांनी या निधीचा वापर करून ग्रामीण आणि शहरी भागातील रस्त्यांचं जाळं सुधारलं आहे, हे वास्तव आहे. पण मग अडचण कुठे येते? याची प्रभाविता काही गोष्टींवर अवलंबून असते. जसं की राज्यांनी किती तत्परतेने प्रस्ताव सादर केले, किती कार्यक्षमतेने प्राधान्यक्रम ठरवला आणि मंजूर कामांना किती वेळेत पूर्ण केलं. कधी-कधी निधी उपलब्ध असूनही जमिनी संपादनाच्या अडचणी येतात किंवा कंत्राटदारांच्या काही समस्या असतात किंवा इतर प्रशासकीय दिरंगाई होते. यामुळे कामं रखडतात. अच्छा. त्यामुळे केवळ निधी असणं पुरेसं नाही, तर त्याची अंमलबजावणी तितकीच महत्वाची आहे. आणि मगाशी आपण बोललो केंद्र-राज्य संबंधांचाही यावर परिणाम होत असेल, नाही का? म्हणजे समजा केंद्रात आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षांची सरकारं असतील, तर निधी मिळण्यात किंवा प्राधान्यक्रम ठरवण्यात काही अडचणी येतात का? बघा, तात्विकदृष्ट्या बोलायचं झालं तर CRIFचं वाटप हे ठरलेल्या निकषानुसार व्हायला हवं. पण व्यवहारात राजकारण पूर्णपणे बाजूला ठेवता येतं असं म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल. म्हणजे परिणाम होतोच. कधी-कधी केंद्र आणि राज्यातील संबंध ताणलेले असतील तर त्याचा परिणाम योजनांच्या अंमलबजावणीवर दिसू शकतो, हे नाकारता येत नाही. मात्र CRIF सारख्या योजनांमध्ये निकष आणि प्रक्रिया बऱ्यापैकी स्पष्ट असल्याने असं पूर्णपणे डावललं जाणं शक्य नसतं. ओके. पण हो, प्राधान्यक्रम ठरवताना किंवा मंजुरी प्रक्रियेत राज्याच्या एकूण भूमिकेचा आणि केंद्रासोबतच्या समन्वयाचा प्रभाव नक्कीच पडू शकतो. म्हणजे या एका प्रश्नाच्या उत्तरामागे आपल्याला केंद्र-राज्य संबंध, प्रशासकीय प्रक्रिया, निधी वाटपाचं राजकारण आणि लोकप्रतिनिधींची भूमिका अशा अनेक गोष्टींची एक झलक मिळतेय. अगदी बरोबर. हा केवळ एका मतदारसंघातील 14 रस्त्यांपुरता मर्यादित प्रश्न नाहीये. यातून आपल्याला कळतं की आपल्या लोकशाही व्यवस्थेत विकासाची कामं कशी पुढे नेली जातात. त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर कसा समन्वय साधावा लागतो आणि त्यात किती आव्हानं असू शकतात. चला तर आपण या चर्चेचा एकंदरीत सारांश घेऊया. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिर्डी मतदारसंघातील 14 रस्त्यांच्या कामांसाठी CRIFF अंतर्गत विनंती आणि त्यावर काय प्रगती झाली याबद्दल लोकसभेत प्रश्न विचारला. बरोबर. आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांनी उत्तर दिलं की हो, अशी विनंती सरकारला मिळाली आहे, ही गोष्ट त्यांनी मान्य केली. हो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढील कार्यवाहीसाठी म्हणजे या कामांना प्राधान्यक्रम देण्यासाठी ही यादी महाराष्ट्र सरकारकडे पाठवण्यात आली आहे. याचा अर्थ केंद्र सरकारने मागणीची दखल घेतली आहे, पण अंतिम निर्णय आणि पुढील जी काही लांबचक प्रक्रिया आहे ती आता राज्य सरकारच्या प्राधान्यक्रमावर अवलंबून आहे. हो, यासाठी ती सगळी प्रशासकीय प्रक्रिया पार पाडावी लागेल, ज्यात DPR तयार करणं, मंजुऱ्या मिळवणं आणि निविदा काढणं या सगळ्याचा समावेश आहे. आणि म्हणूनच या रस्त्यांची कामं प्रत्यक्षात कधी सुरू होतील हे आता राज्य सरकार किती वेगाने आणि किती गांभीर्याने या प्रस्तावांचा विचार करतं यावर अवलंबून असेल. अगदी. खासदार आणि स्थानिक नागरिकांना सुद्धा आता राज्यस्तरावर सातत्याने पाठपुरावा करत राहावा लागेल. या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो. आपण पाहिलं की राज्य सरकार अनेक निकषांच्या आधारे प्रकल्पांना प्राधान्य देतं. वाहतूक, गरज, आर्थिक महत्त्व वगैरे. पण या निकषांव्यतिरिक्त असे कोणते अदृश्य घटक असू शकतात जे एखाद्या प्रकल्पाला प्राधान्य मिळवून देतात किंवा कदाचित मागे टाकतात? आणि सामान्य नागरिक म्हणून या प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी काय करता येऊ शकेल? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे, नाही का? नक्कीच विचार करायला लावणारा मुद्दा आहे.